अध्यक्ष महोदय, मी फक्त 2 डिपार्टमेंटवर 5-5 धन्यवाद. अरे कायमस्वरूपी आहे प्रेम आहे सिद्ध झालं. मग 2च याच्या मी फार वेळ घेणार नाही. एक नगर विकास खात्याबद्दल जे आहेत अनेक चर्चा आहे. आता इथे जे आहे पान क्रमांक 27 मागणी क्रमांक F2 सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी यावरील खर्चाकरता सहाय्यक अनुदान. आता असं म्हणतात की बा 5 कोटी तरी कमीत कमी लोक त्या सिंहस्थाला येतील. नाशिकच्या सिंहस्थाला 27 मध्ये आता जवळ आला, 2-2.5 वर्ष राहिले. पण त्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणात दळणवळण, परिवहन, पाणी पुरवठा, राहण्याची सोय, आरोग्य, विद्युत, कायदा व्यवस्था, वाहनतळ या अनेक गोष्टी करायच्या असतात. मला असं वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अनेक बैठका घेतल्या. अगोदर जिल्हा प्रशासनानं 15,000 कोटीचा संस्था यात्रेचा जो आराखडा पाठवला, काय झालं कळलं नाही. विविध कामासाठी केंद्र राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. आम्ही पत्र सुद्धा दिलं की भारत सरकारकडून सुद्धा काही मदत घ्या. त्यांनी पत्र पाठवलं असं कळलं, पण पुढे काय झालं कळलं नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे साधूग्राम. ज्या ठिकाणी येणारे जे साधू आहेत त्यांचे आखाडे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, ते आखाडे वगैरे आपण निर्माण करतो. ती सगळी शेतकऱ्यांची जागा आहे. लोकांची मागणी आहे की तुम्हाला पाहिजे तर विकत घेऊन टाका ते, किंवा मार्ग काढा कायम स्वरूपी, की जेणेकरून दर वेळेला जे आहे 10-11 वर्षाने हा सिंहस्थ आला की 2 वर्ष अगोदरच तिथल्या शेतकऱ्यांच्यावर मग त्यांना अडचणीत आणायचं काम सुरू होत आहे. त्यामुळे भूसंपादन करणार आहोत की नाही, कधी हजारो लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो, तर एकदाच जे आहे याचा सुद्धा जो आहे फरशा पाडायला पाहिजे. नमामि गोदा आराखडा, गोदावरीच्या स्वच्छतेबद्दल काय सांगावं. मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला सुद्धा श्री रविशंकर आले होते नाशिक शहरामध्ये, आणि एका प्रवचनामध्ये बोलताना ते बोलले की मी या कुंभमेळ्यातील या तुमच्या रामकुंडामध्ये मी आंघोळ तर करणं दूर, मी बोट सुद्धा तिथे बुडवणार नाही. याचं कारण असं आहे की जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज जे आपण नदीत सोडतो त्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मध्ये सगळं सुएज सोडलेलं आहे. मी स्वतः ते नावेतून सगळं ते पाहिलं. जवळजवळ 25 तरी असतील मोठाले पाईप, सकाळ संध्याकाळी सगळी घाण जी आहे तिकडे येते आहे. आणि अख्ख्या जगातले लोक तिथलं ते पाणी जे आहे पवित्र पाणी म्हणून जे घरी घेऊन जात आहे. शेवटी मग आम्ही सांगून दमलो. शेवटी मग आम्हीच एक आयडिया काढली. म्हटलं असं करा, नळाचं जे पाणी आहे शुद्ध केलेलं ते खालून एक पाईप टाका, तिकडे गोमुख वगैरे बाजूला बनवा आणि लोकांना सांगा इथून पाणी घेऊन जा. आता माझं ते काय गोदावरीच आहे म्हटलं घेऊन जा. पण ही जी आंघोळ करण्यासाठी जी जागा आणि ते तिथे काही साफ स्वच्छ होत नाही. तिथे STP आहेत का? आहेत ना काय. पण त्या STP कधीचे ते मशीन चालूच राहत नाही. सोपी गोष्ट येणार आहोत. तिथलं जे इलेक्ट्रिकचं मीटर बघायचं, त्याच्यावरून कळतंय तुम्हाला की तुम्ही त्या मशीन चालू केलं की नाही. पण नाही, मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे जे आहे ते गटर घाण सकाळ संध्याकाळ बघवत नाही. हे सगळं येत आहे. अध्यक्ष महोदय, आता हे तुम्ही करणार आहात की नाही? कधी आम्ही वर्षानुवर्ष आम्ही याच्याबद्दल बोलतो आहोत की करा काहीतरी याच्यात. त्यानंतर हे काय आराखड्याचं काम सुरूच आहे. पहिल्यांदा 15-16 हजार कोटी, नंतर काय 1800 कोटी, नंतर काय 2780 कोटी वगैरे वगैरे सुरू आहे. आता तरतूद काही नाही अजून, ते करू. त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांना पैसे देणार आहोत, करू. आता याच्यामध्ये जे आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आहे स्वच्छता ते पाप आहे. अध्यक्ष महोदय, लोकांनी प्रेमाने यायचं तिथे
आणि आंघोळ करायची, ते पाणी प्यायला न्यायचं. हा, श्रद्धा श्रद्धा. त्यांना माहिती आहे ना साहेब, ते खरोखर बोट सुद्धा बुडवत नाही. काय श्रद्धा, आता काय सांगायचं. अध्यक्ष महोदय, हा टीकेचा विषय नाही आहे, हा सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. हा आमच्या श्रद्धेचा आहे, यांच्या श्रद्धेचा आहे, जे उभे राहिले आपले मंत्री महोदय, सगळ्यांच्या श्रद्धेचा आहे. त्यांना पण आंघोळ करावी लागते त्याच्यामध्ये, ते अनेक वेळा डुबतात त्याच्यामध्ये. त्र्यंबकेश्वरला जातात, तिथे तर ते कुशावरचं छोटच आहे. काय आम्ही सांगितलं की तिथे काहीतरी एक मशीन्स अशी लावा कायमची, की ते सारखं ते पाणी स्वच्छ होत राहील. बाकी काही नाही केलं तरी स्वच्छ पाणी तर द्या आंघोळीला, बाकीचं काही नंतर करा. परंतु अध्यक्ष महोदय जे आहे, याच्याकडे अजूनही जे आहे पाहिलं जात नाही. त्र्यंबकेश्वर मधून वाहणाऱ्या गोदावरीची सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे. मागचे जे काही सिंहस्थच्या कुंभमेळ्यामध्ये आपण इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड आपण केले, त्याला पब्लिक PWD होतं माझ्याकडे, आपलं करून घेतलं आम्ही. आता ते जे आहे त्याला नीटनेटकं करायला पाहिजे. रिंग रोड आहे, पण कुठे अपूर्ण असेल ते दुरुस्त करा. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना काय सांगायचं, आता काहीतरी अजून आराखडा मंजूर झाला नाही, पण महानगरपालिकेने 1374 कोटी रुपयाचं मलनिस्सारण आराखडा अंमलात आणण्यासाठी नुकतीच एक काहीतरी निविदा प्रक्रिया राबवली. आठवड्यापासून अख्ख्या नाशिक शहरातील जिल्ह्यातील वर्तमानपत्रामध्ये त्याच्यावर टीका होत्या. आमदार त्याला विरोध करतायत. का विरोध करतायत, कशासाठी विरोध करतायत? त्यांचं म्हणणं असं आहे की ठराविकच लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी अशा काही कंडिशन्स बनवल्या. त्याला कोणीतरी उत्तर तर दिलं पाहिजे, समाधान तर कोणीतरी केलं पाहिजे की काय अडचण काय नक्की आहे. ते सुद्धा म्हणजे अजून कामाला सुरुवात झालं नाही, त्याच्या अगोदर हे सगळं काही सुरू झालेलं. अध्यक्ष महोदय, आता थोडे दिवस राहिलेले आहेत, लवकरात लवकर याच्या बाबतीमध्ये काम करायला पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात, ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये जे आहे अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे. मी अधिक त्याच्यावर काय बोलत नाही, कारण इतरांना अनेक लोकांना बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, मेट्रो प्रकल्पाबद्दल सुद्धा जे आहे पान क्रमांक 81 मागणी क्रमांक F7 माझी आपल्याद्वारे शासनाला विनंती आहे. ते काय टायर बेस मेट्रो वगैरे जे काय आहे ते नाशिकमध्ये नको, आतापासून त्याचं प्लॅनिंग करा. लोकसंख्या वाढते आहे, रेग्युलर मेट्रो जे आहे ते सुरू व्हायला पाहिजे. टायर बेस जे आहे तुम्ही करता म्हणजे काय करणार, सगळ्या शहरामध्ये जे आहे ते काय म्हणतात फ्लायओव्हर ब्रिज सारखं बांधणार आणि त्याच्यावरून ते बसेस जाणार. सगळ्या नाशिकची जी आहे अध्यक्ष महोदय जे आहे सौंदर्य खराब होणार. मी तर असं म्हणतो, आपल्या माध्यमातून इथे कोण लिहून घेत असेल तर या मुंबई शहरामध्ये सुद्धा एवढे स्काय वॉक बांधू नका म्हणून मी आज गेली 10-15 वर्ष बोलतो. जिथे आवश्यक आहे तिथे स्काय लाईन मुंबईची खराब करून टाकलेली आहे. तिकडे बरोबर आहे, जिकडे गरज आहे 2, 4, 5, 10 ठेवा ना तुम्ही, पण बाकीच्या ठिकाणी काय सगळ्या घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत तिकडे वरून होतात. माणसाचे बात जात नाही. सगळे स्कायलाईन खराब करून टाकली, मुंबईचं सौंदर्य खराब करून टाकलं. काढून टाका ते सगळे, जे पाहिजे ते ठेवा, बाकीचे सगळे जे स्काय वॉक मुंबईतले काढून टाका. पूर्वीसारखं मुंबई साफ स्वच्छ सुंदर दिसू द्या. अध्यक्ष महोदय, बरोबर आहे, मुंबईकर असतील तर ते मला सगळे सपोर्ट करतील. आता ही मंडळी पण करतायत सपोर्ट. तुम्ही मी तर पहिल्यांदा सांगितलं की मी विरोध करतोय. मी आज नाही, तुम्ही रेकॉर्ड पहा, मंत्रिमंडळात सुद्धा विरोध केलेला आहे मी. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, आता मी इथे थांबून दुसऱ्या विषयावर येतो, ते म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण विभाग. आमचे मंत्री महोदय इथे सुदैवाने आहेत, आनंदाची गोष्ट. अध्यक्ष महोदय,
इथे सारथी आहे, बार्टी आहे, आरटी आहे, महाज्योती आहे, वेगवेगळे घटक आपल्या राज्यामध्ये आहेत. एकदा नाही, अनेक वेळा आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले. चीफ सेक्रेटरी जे आहे त्यांनी लक्ष द्यावं, सगळ्यांना सारखी न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे. एखाद्या विभागाला जास्त, एखाद्या विभागाला शून्य असं होता कामा नये. 2 वेळा मुख्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. चीफ सेक्रेटरीना सांगण्यात आलं. आता चीफ सेक्रेटरी बदललेले आहेत, आमच्यात भगिनी तिथे आलेल्या आहेत, पण त्या सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये हजर होतात. काय करतायत त्या? मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही, ज्यांना द्यायचे त्यांनी द्या, सगळ्यांना व्यवस्थित द्या. आता पहा, पान क्रमांक 17 मागणी क्रमांक ZD3 काय आहे? सारथीसाठी जे आहे 515 कोटी रुपये दिले, द्या, आणखीन द्या. बार्टीसाठी 500 कोटी, आनंद आहे. परंतु मंत्री महोदय, महाज्योती आम्ही नेहमी सांगतो 54% आहेत, त्याच्यामध्ये आता आणखीन ह्या मध्यंतरीच्या आंदोलनानंतर कितीतरी ओबीसी मध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे आणखी वाढले पाहिजे की नाही? 325 कोटी का? बाकीच्यांना 500 कोटीच्या वरती आहे. महाज्योतीला तुम्ही काय करता मंत्री महोदय? नाही, हे जे सारथी बार्टी, पुढचे आणखी सांगतो मी तुम्हाला. सारथी बार्टीमध्ये सारथीला 515 उत्तम, बार्टीला 500 उत्तम, महाज्योतीला 325 का? आपलं ठरलं ना सगळ्यांना न्यायाची वागणूक द्यायची, मग हे असं का होतं? अध्यक्ष महोदय, नंतर पुन्हा एकदा सांग, सारथीला मुख्य कार्यालय, वसतिगृह, प्रशिक्षण इमारती, या एकूण इमारतीसाठी जे आहे 1360 कोटी रुपये मंजूर केले. कोल्हापूरच्या शाहू महाराज संग्रहालय, मुलामुलींचे वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र, उत्तम गोष्ट आहे, माझा सपोर्ट आहे. 1188 कोटी रुपये. अशा रीतीने बांधकामासाठी 2548 कोटी रुपये मंजूर केले, उत्तम, ते व्हायलाच पाहिजे. परंतु याउलट महाज्योतीला नागपूरमध्ये जागा घ्यायच्या वेळेला सुद्धा इतरांना 1 रुपयाने दिल्या, महाज्योतीला म्हणता 29 कोटी रुपये टाका. 6-8 महिने ते लटकलं, नंतर काय झालं माहित नाही. परंतु आता सुद्धा त्यांनी त्या मुख्यालयासाठी 90 कोटी मागितले, दिले फक्त 30 कोटी रुपये. काय करता तुम्ही मंत्री महोदय? इकडे 2548 कोटी, तुम्हाला 30 कोटी. नाशिकच्या विभाग कार्यालयासाठी 178 कोटीची मागणी केली, काहीच निधी मिळालेला नाही. अध्यक्ष महोदय, हे सगळं ज्या रेकॉर्डवर आहे, मी माझ्या मनातलं काहीच बोलत नाही. हे आता जे तुम्ही अर्थसंकल्प जो मांडला आहे त्याच्यामधलं मी बोलतोय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक पान क्रमांक 24 मागणी क्रमांक ZG3 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. अध्यक्ष महोदय, या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश ज्यांना मिळालेला नाही अशा 36 जिल्ह्यातील 21,000 विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड झाली. वर्ष संपायला आलं, पण वर्षाकाठी प्रत्येक विद्यार्थी 41,000 ते 60,000 रुपये प्रमाणे देय असताना आधार निधी या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे. ओबीसी विभागाला या आधार योजनेसाठी यावर्षी 102 कोटी रुपये ओबीसी विद्यार्थ्यांना देणे आहे. ओबीसी विभागाने या योजनेसाठी 24-25 ला 25 कोटी रुपयाची तरतूद केली. 24-25 जे सुधारित अंदाजपत्रक 34 कोटी रुपये. पाहिजे तुम्हाला 102 कोटी रुपये आणि तुम्ही 34 कोटी रुपये. दुसरं, या आधार योजनेसाठी प्रति जिल्हा 600 जिल्ह्याचं जे प्रति 600 संख्या ठरवली तुम्ही.
ही व्याप्ती जी आहे ही डबल करायला पाहिजे हो. लोकसंख्या एवढी मोठी आहे, प्रति जिल्हा 600 ऐवजी 1200 विद्यार्थी पाहिजे, दुप्पट ते करायला पाहिजे. पान क्रमांक 26 मागणी क्रमांक ZD3 मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता भाड्याने वसतिगृह 72 ठिकाणी ओबीसीची शासकीय वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला. 36 जिल्ह्यातील 72 वसतिगृह पाहिजे, 54 वसतिगृह सुरू झाले. पुणे हे विद्येचं माहेरघर, मुलींची पहिली शाळा तिथे, संचालक ओबीसी डिपार्टमेंटचे ते तिथे राहतात. अजून तिथे सुद्धा जे आहे वसतिगृह सुरू झालं नाही. कोकण विभागामध्ये पूर्णपणे ओबीसीकडे दुर्लक्ष, तिथे सुद्धा एक सुद्धा ओबीसी वसतिगृह सुरू नाही. या ओबीसीच्या शासकीय वसतिगृहाची क्षमता प्रति वसतिगृह 100 विद्यार्थी असताना सुमारे 60% फक्त प्रवेश दिला जातो. आहे सोय 100ची, प्रवेश फक्त 60 लोकांना देतात. कशासाठी? आणि आता ह्या सगळ्याच्या मला सांगा, ह्या अनेक याच्यामध्ये ज्या शासकीय मेस शासकीय नसल्यामुळे भाड्याचं आहे, त्याच्यामुळे जेवणाची व्यवस्था नाही तिकडे. म्हणजे मग त्यांना जे आहे विद्यार्थ्यांना दरमहा 4,500 रुपये आणि निर्वाह भत्ता 600, 5,100 रुपये देणं आहे. विद्यार्थिनींना 5,300 रुपये तुमचा शासकीय निर्णय आहे. अध्यक्ष महोदय, असं असताना मागच्या 5 महिन्यापासून जे आहे हे 4,000 विद्यार्थ्यांना त्यांना भोजनाची रक्कमच दिली नाही. अहो गरीब आहेत म्हणून तर ते देतात. कुठे जेवणार? ते राहणार, त्यांना जेवण नको? त्यांचे पैसे तर वेळेवर द्या. आता 5 महिन्यानंतर 31 जानेवारीला त्यांना पैसे दिले. ते काय कंत्राटदार आहे का हो तुमचे? करा काम पुढच्या वर्षी पैसे घ्या. अरे दर महिन्याला जेवायचे पैसे त्यांना लागणार, हे देणार कधी तुम्ही? बरं, इतरांप्रमाणे ओबीसी वसतिगृहामध्ये 12वी नंतर व्यावसायिक आणि पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अट. इतर ठिकाणी नाही. इतर घटकांना ती 11वी असेल 12वी असेल सगळं तुम्ही प्रवेश देता, ओबीसीना का नाही देत? आपलं ठरलं ना सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा. मागच्या वेळेला मी सुद्धा बोललो, तुम्ही होता की नाही? आणि चीफ सेक्रेटरीने सांगितलं बघा म्हणून. मग हे का असं होत आहे? बाकीच्या SC ST ना सुद्धा तुम्ही 11वी 12वीचा त्यांना तुम्ही प्रवेश देता, का आम्हाला नाही? सारथीला राज्यातील सर्व विभागीय प्रमुख ज्या शहरं आहेत त्या ठिकाणी 500 मुलं आणि 500 मुली, म्हणजे पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, संभाजीनगर आहे, संख्या 1000 ठरली. वसतिगृहासाठी मोफत जागा, इमारत बांधण्यासाठी निधी दिला, आनंदाची गोष्ट आहे. कुठे ते कार्यक्षम आहेत? आपल्याला कार्यक्षम व्हायला पाहिजे ना. काय ओबीसीला सुद्धा या जे विभागीय ज्या शहरं आहेत प्रमुख, नाशिक, नागपूर, पुणे वगैरे, तिथे 1000 क्षमतेची वसतिगृह ताबडतोब आपण बांधली पाहिजे. इतरांप्रमाणे न्याय द्या. या 36 जिल्ह्यामध्ये ह्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून मोफत जागा या वसतिगृहांसाठी मिळवून घ्या. इतरांना मिळतात, तुम्हाला सुद्धा मिळाली पाहिजे. त्यासाठी जे आहे विभागाच्या जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती निर्माण करा, काल मर्यादा ठरवा आणि ह्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या. आता एक शेवटचा पॉइंट तुम्हाला सांगतो अध्यक्ष, त्यांनी संपलं माझं. अध्यक्ष महोदय, या ओबीसी महामंडळ म्हणजे इतर मागासवर्गीय महामंडळ हे ओबीसीचं, मला असं वाटतं 20-25 वर्ष झाली असतील. महात्मा फुले विकास महामंडळ हे दलित समाजासाठी आहे. आपण काढून बघा, एवढ्या वर्षात
टोटल मारा, त्यांना 2000 कोटी पेक्षा टोटल जास्त होते का पहा. नाही होत. मी बाकीच्यांचं बोलणार नाही, पण काही काही ठिकाणी साहेब 11,000 कोटी रुपयावर दिले. अगदी थोड्या वर्षात द्या ना, यांना पण द्या, एवढंच मी म्हणतोय ना. अध्यक्ष महोदय, आता या वर्षी काय झालं ते बघा. पान क्रमांक 17, मागणी क्रमांक ZG3, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 750 कोटी रुपये. आनंद आहे. 750 कोटी रुपये. ओबीसी महामंडळ 5 कोटी रुपये. काय करता आपण? मी सांगतो, हे माझ्या मनाचं नाही, हे कागदपत्र आहेत माझ्याकडे. हे बघा, मिळवले. समजा वसंतराव नाईक महामंडळ विभाजन काय नाईक महामंडळ विभाजन काय इतर, तरी सुद्धा 47 कोटी सगळे मिळून. म्हणजे इतर जी लहान लहान मंडळ आहे ना, ते पण धरा, त्याला हरकत नाही. वेतन ते पण धरा त्याच्यामध्ये, तरी सुद्धा 47 कोटी. आणि इकडे 750 कोटी रुपये. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. तुम्ही हा समन्याय सगळ्यांना देणार की नाही? आहे ना, इतरांना तुम्ही चांगले पैसे दिले. मला अजिबात कोणाची तक्रार नाही. मला आनंद आहे. उलट त्या मार्गाने तुम्ही जायला पाहिजे, कारण सगळ्यांना मदत करायला पाहिजे. हे इतर मागासवर्गीय महामंडळाचं जे भांडवल जे आहे हे 1000 कोटी रुपयाने वाढवा, म्हणजे निदान ज्यादा पैसे तुम्हाला मिळतील. तुम्ही बोलता की सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती ओबीसीची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक आता आणखीन त्याच्यामध्ये आले, आनंदाची गोष्ट आहे. पण पैसे काय देत नाही त्यांना सगळ्यांना? सगळ्यांनाच पैसे देते. इतरांसारखे जे आहेत आपलं ठरल्याप्रमाणे हे पैसे दिले पाहिजे. वसंतराव नाईक महामंडळाचे सुद्धा भांडवल जे आहे वाढवायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मनाला फार वेदना देणाऱ्या, त्रास देणाऱ्या. अध्यक्ष महोदय, कदाचित त्याचं उत्तर येईल की आम्ही नंतर तुम्हाला देऊ. अहो, पण जे छापलं जातं ते अख्ख्या राज्यामध्ये जातं. त्या राज्यातील ओबीसींनी दिला तुम्हाला, लाडक्या बहिणींनी जे तुम्हाला मतदान खूप केलं, पण ओबीसीने सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मतदान केलेलं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. तुमचा बेस जो आहे देणे हा ओबीसीचा आहे, बीजेपीचा विशेषतः. आणि मग तिथे मग काय सांगायचं? तुम्ही काय सांगणार? तुम्ही 5 कोटी रुपये हे एकाच पानावर सगळे आकडे येतात, काय सांगायचं? अध्यक्ष महोदय, माझी आपणाद्वारे यांना सांगणं आहे की आज याचं उत्तर आम्हाला योग्य प्रकारे दिलं गेलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट टाकलेली आहे. कुठे गफलत झाली हे शोधलं पाहिजे. तिथे संचालक सेक्रेटरी काय करतात ते पाहिलं पाहिजे. तुम्ही जर शांत राहिलात तर काय होणार नाही बाबा. गरीब माणूस आहे, राजीनामा काय देणार? त्या शिरसाट बसले ना, त्यांच्यासारख्याकडे पाहिजे होतं हे डिपार्टमेंट. मग त्याने बरोबर भांडून घेतलं असतं. तुम्ही आपल्या नाही ना, बरोबर मिळतात ते बरोबर येणार, त्यांचं काय काळजी करा. हे बिचारे गरीब बोलत नाही. अरे बोला तुम्ही. बोलल्याशिवाय जेव्हा रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही. तुम्ही सुद्धा बोललात नाही तर काय पैसे तुम्हाला देणार? आणि म्हणून हे रडगाणं जे आहे ना आमचं आपल्या समोर मांडलेलं आहे. सगळ्यांना सारखा न्याय द्या. हे बसलेले कोण असतील, सेक्रेटरी आहेत की नाही माहित नाही याच्यामध्ये कोण, पण त्याने ते लिहून घ्या आणि त्या सचिवांना सांगा, विशेषतः मुख्य सचिवांना सांगा, हे ठरलेलं आहे 2 वेळा मंत्रिमंडळामध्ये समान न्याय, समान वाटप, ते जे आहे तत्व जे आहे ताबडतोब लागू करा आणि इतरांचं कमी करू नका. इतरांच्या बरोबर आम्हाला आनंद असतो. धन्यवाद. नाना पटोले. अध्यक्ष महाराज,
सचिवाला काय अध्यक्ष महाराज नगर विकास